नाटक, सिनेमा आणि मालिका या तीनही पाहताना तुमच्या मनात कधीतरी एक विचार येऊन गेला असेल की अरे, लेखकाने हे कसं लिहिलं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला सुरुवात करूया. नाटक हे अभिनेत्याचं माध्यम आहे, कारण नाटक ही एक सलग प्रक्रिया आहे. इथे कुठेही मध्ये खंड पडत नसतो, कुठेही कट्स नसतात. नाटक हे एक सलग माध्यम आहे आणि म्हणूनच त्याला एक जिवंत माध्यम देखील म्हणतात, की अभिनेते हे जिवंतपणे ते सगळं परफॉर्म करत असतात. प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो आणि त्यामुळे लेखकाला अभिनेत्यांना डोक्यात ठेवून स्क्रिप्ट लिहिण्याची गरज असते. लेखकांना आजकालच्या काळात जर नाटकासाठी लेखन करायचं असेल तर अभिनेत्यांना मुळात डोक्यात ठेवून लेखन करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे की नाटक लिहिताना तुम्हाला तुमच्या शब्दांवर प्रभुत्व ठेवून काम केलं पाहिजे, कारण नाटक हे जसं अभिनेत्याचं माध्यम आहे तसंच ते शाब्दिक माध्यम आहे, शब्दांचं माध्यम आहे. तुम्ही नाटकाच्या माध्यमातून एक खूप मोठा व्हिज्युअल इफेक्ट नाही क्रिएट करू शकत. शब्दांचा खेळ असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल की एखादं नाटक जेव्हा बघायला जाता तेव्हा दोन पात्रांमधला संवाद असतो. तो दोन पात्रांमधल्या संवादातून काय घडून येतं किंवा त्याच्यातनं गोष्ट पुढे जात असते. तिसरं म्हणजे की नाटक लिहिताना तुम्ही खूप गहिरा विचार करू शकता, कारण नाटक बघणारा जो मुळात ऑडियन्स असतो तो या विचारानेच आला असतो की आम्ही आमच्या आयुष्यातले 4 ते 6 तास या नाटकाला देणार असतो. कारण 2 ते 2.5 तासाचं नाटक असतं, त्याच्यासाठी येण्या जाण्यासाठी जो वेळ लागतो तो देखील एक माणूस आपला तुमच्यासाठी देऊन एवढ्या लांब येत असतो नाटक बघण्यासाठी. त्यामुळे बऱ्याचदा नाटकामध्ये एक गहिरा मेसेज असतो किंवा एक संवेदनशील त्याच्या मागचा एक विचार हा प्रेक्षकांपर्यंत मांडला जातो.